सलामीची जोडी इंटर झाले मिरचीवाडी संघाकडून रघुनाथ आणि त्याच्या साथीला लक्ष्मण। गोलंदाजी ट्रॅकवर कुंभे रायकरपाडा संघाकडून पिवनचं षटक हाताळण्यासाठी धनाजी येतोय। पॉवर प्लेचं षटक ज्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतात, मात्र उर्वरित सर्व क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये आपण पाहू शकाल। धनाजी येतोय पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये। स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय रघुनाथ आहे, नॉन स्ट्राईकला लक्ष्मण। चला सामन्याला सुरुवात होते। आजच्या दिवसातील हा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना, चौथा सामना। रघुनाथ आणि लक्ष्मण सलामीची जोडी स्ट्रायकिंगला रघुनाथ, नॉन स्ट्राईकला लक्ष्मण। गोलंदाजी ट्रॅकवर कुंभे रायकरपाडा संघाचा धनाजी। पिवनचं षटक पहिला चेंडू रघुनाथ साठी। शॉर्टलेनचा चेंडू लाऊड अपील तिथे आपण पाहतोय पंचांचं बोट आकाशाकडे। बिग विकेट डाऊन, फलंदाज बाद। फलंदाज बाद आहे। हलकासा ब्रश होऊन एसटी रक्षकाने जबरदस्त झेल कॅरी केलाय। पहिला गडी बाद होतोय मिरचीवाडी संघाचा रघुनाथ। नवीन फलंदाज इंटर होतोय नवनाथ इन्याट, तिसऱ्या नंबर वरती मिरचीवाडी संघाचा। चला स्पीडअप ठेवा, जरा सहकार्य करा, दोन्ही टीमला विनंती आहे। पहिले षटक चालू आहे धावफलकावरती, अजून अकाउंट ओपन झालं नाहीये। यावेळेस फटका आपण पाहतोय चांगला आहे, परंतु तिथे खराब क्षेत्ररक्षण। चेंडू चाललाय दरम्यान बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि या चेंडूवर मिळतील 4 धावा, चौकार। पहिल्या चेंडूवर चौकार वसूल करतोय फलंदाज नवनीत। पुन्हा एकदा इथे फुलर लेनचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बिग विकेट डाऊन, फलंदाज बाद। मिरचीवाडी संघाला लागणारा दुसरा आदरा, दुसरा मोठा गडी बाद। चार धावा बनल्या, 2 गडी बाद झाले। मिरचीवाडी संघ आता बॅकफुट वरती आपण पाहू शकाल। नवीन फलंदाज विकी इंटर होतोय, नॉन स्ट्राईकला सलामीचा फलंदाज लक्ष्मण आहे। धावफलकावरती 4 धावा आहेत, 2 गडी बाद झाले। जबरदस्त गोलंदाजी कुंभे रायकरपाडा संघाचे
आपण धनाजीची पाहतोय. चला स्पीडअप ठेवा. नवीन फलंदाज विकी गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा होतं विकेटने धनाजी. विकीसाठी हा पुढील चेंडू. इथे फटका पुन्हा एकदा फसलाय. जयची संधी आहे. शॉट पॉइंट लेगला खराब क्षेत्ररक्षण झेल ड्रॉप आणि मिळते इथे फलंदाज विकीला जीवदान आणि या चेंडूवर मिळेल अवघी सिंगल. पाच धावा आहेत आता स्ट्रायकेलला. नवीन फलंदाज सलामीचा फलंदाज आपण पाहू शकाल. एका हार्ड हिटर फलंदाज लक्ष्मण. आता पूर्ण जबाबदारी या लक्ष्मण वरती. पुढील चेंडू लक्ष्मण साठी. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. शेवटचा चेंडू असेल. 5 धावा बनल्यात. 2 गडी बाद झाले. जबरदस्त गोलंदाजी कुंभे रायकरपाडा संघाचे. पुन्हा एकदा धनाजी और विकेटनं फलंदाज नवनीत साठी. इथे एज लागते एस्टनच्या पाठीमागे. जबरदस्त झेल. बिग विकेट डाऊन. फलंदाज बाद. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे मागणी आपण करतायत. कुठेतरी अंपायर समोर आहे त्याच्यामुळे समजत नाहीये. अंपायर डिसिजन अंतिम डिसिजन असेल. यावेळेस षटक क्रमांक पहिले संपले. धावफलकावरती 5 धावा आहेत. 5 बनल्यात. शेवटचा चेंडू डॉट आलाय. गोलंदाजी ट्रॅकवर कुंभे रायकरपाडा संघाकडून षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी विजय आलाय. आता स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहू शकाल. लक्ष्मण. स्ट्रायकिंगला लक्ष्मण आहे. नॉन स्ट्राईकला विकी आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 5 धावा बनल्यात. पहिला चेंडू इथे क्लीन बोर्ड. एष्ट्या वाकवल्या जातात. जबरदस्त गोलंदाजी. टीम मिरचीवाडी संघाला लागणारा तिसरा झटका. फलंदाज बाद.
विकी बाद होतोय नवीन फलंदाज आपण पाहतोय इंटर होताना चेंडूला धावफलकावरती अवघ्या 5 धावा बनल्या धावफलकावरती आपण पाहतोय 3 गडी बाद झालेत नवीन फलंदाज चेंडू आहे यावेळेस चांगला चेंडू आहे त्याला सन्मान देतोय फलंदाज चेंडू एक सिंगल धाव बनले दुसरीसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये रनिंग बिटवीन द विकेट कमालीची मिळतील 2 धावा आणि या 2 धावेने टीम मिरचीवाडी संघाचे टोटल आपण पाहतोय तब्बल 7 धावा स्ट्रायकिंगला आपण फलंदाज चेंडूला पाहतोय नॉन स्ट्राइकला आपण फलंदाज लक्ष्मणला पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर द विकेटने विजय यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू नक्कीच पंच आमच्याकडे वळतात या दुपारच्या सत्रामध्ये कवायतीचा प्रकार करावा लागतोय पंचांना हा वाईड चेंडू आहे अतिरिक्त धाव आहे या अतिरिक्त धावेने मिरचीवाडी संघाचे टोटल आपण पाहतोय तब्बल या अतिरिक्त धावेने टोटल आपण पाहतोय तब्बल 8 धावा आहेत स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहतोय फलंदाज चेंडू आहे नॉन स्ट्राइकला लक्ष्मण इथे स्लोअर पण गतीचा टाकलेला हा चेंडू डॉट बॉल कमबॅक करतोय आता गोलंदाज विजय धाव फलक स्थिर आहे मिरचीवाडी संघाची टोटल फक्त 8 धावा स्ट्रायकिंगला फलंदाज चेंडू आहे नॉन स्ट्राइकला सलामीचा फलंदाज लक्ष्मण आहे आता पूर्ण जबाबदारी लक्ष्मणच्या खांद्यावर असेल कारण संघ अडचणीत सापडलाय धाव फलकावरती अवघ्या 8 धावा आहेत यावेळेस चांगला स्टेटॉनचा डेकना फटका क्रिकेट मध्ये सेफ फटका वाईडिश लॉंग ऑफला चांगले क्षेत्ररक्षण आणि या चेंडूवर मिळेल अवघे आपण पाहतोय सिंगल धाव आणि या सिंगलने मिरचीवाडी संघाचे टोटल धाव फलकावरती आपण पाहतोय तब्बल 9 धावा आता स्ट्रायकिंगला सलामीचा फलंदाज आपण पाहतोय लक्ष्मण ज्याच्याकडे अनुभव सुद्धा भरपूर आहे एक तडाखेबाज फलंदाज आहे लक्ष्मण त्याला थांबवण्यासाठी आता चांगली गोलंदाजी करावी लागेल विजयला पुढील चेंडू लक्ष्मणसाठी इथे दमदार फटका परंतु फटका फसलाय जेलची संधी एक्स्ट्रा कव्हरला टिपलाय जेल संपवलाय लक्ष्मणचा खेळ फलंदाज बाद नवीन फलंदाज एंटर होतोय शंकर मिरचीवाडी संघाला आता कमबॅक करावं लागेल कारण धावफलकावरती अवघ्या 9 धावा आहेत कमबॅक करणं गरजेचं असेल स्ट्रायकिंगला नवीन फलंदाज शंकर इथे हलक्या हाताने टॅप एस्टॅनच्या पाठीमागे खराब क्षेत्ररक्षण चेंडू सीमा पार थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे नशिबाचा चौकार फलंदाज शंकरच्या बॅटमधून 4 धावा दोन षटकाचा खेळ संपलाय मिरचीवाडी संघाची टोटल धावफलकावरती 13 बनल्या चला स्पीडअप टेबा यानंतर सेकंड राऊंडला सुरुवात होईल आणि दुसऱ्या फेरीतील सामने 3 षटकाचे असतील लक्ष असू द्या पहिला सामना पाहायला मिळेल टीम मानगाववाडी त्यांना फाईट करेल टीम आपण पाहू शकाल यावेळेस चांगला फटका अडीश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे एक सिंगल बनले दुसरीसाठी प्रयत्न चालू आहे रनिंग बिटवीन द विकेट कमालीची आणि मिळतील 2 धावा गोलंदाजी ट्रॅकवर कैलास आलाय पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात या 2 धावेने टोटल पुढे सरकते आपण पाहतोय
फुलटॉ चेंडू समोर ड्राईव्ह लॉंग ऑफला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. दुसरीसाठी प्रयत्न होत नाहीये, फक्त मिळेल सिंगल धाव. आणि या सिंगलने मिरचीवाडी संघाची टोटल आपण पाहतोय 16 धावा. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी एस्ट्या मिस करणारा चेंडू पॅडवर आदळतोय. लेगबायच्या स्वरूपात मिळेल सिंगल धाव. पुन्हा एकदा टोटल पुढे सरकते. मिरचीवाडी संघ पहिल्या डावात बॅटिंग करत असताना धावफलकावरती 17 धावा. 17 म्हटला तर खतरा कोणत्या संघाला असेल तो येणारा काळ आणि वेळ मात्र सांगून देईल 17 कोणत्या संघावरती असेल. आतापर्यंत चांगलं कमबॅक राहिले कुंभे रायकरपाडा संघाचं. आता डाव सावरावा लागेल फलंदाजी करणाऱ्या मिरचीवाडी संघाला. इथे फटका चांगला आहे. लॉफ्टेड ड्राईव्ह लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. मिळेल सिंगल धाव आणि सिंगलने मिरचीवाडी संघाची टोटल धाव फलकावरती आपण पाहतोय तब्बल 18 या अंकावरती. पुन्हा एकदा इथे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. हा डॉट बॉल. कमबॅक केलं इथे कुंभे रायकरपाडा संघाने. धावफलकावरती फक्त धावा 18 बनल्यात. मिरचीवाडी संघ पहिल्या 17 बॅटिंग करत असताना इथे अक्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न. पंचांचं बोट आकाशाकडे. अजून एक फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये 3 षटकाचा खेळ संपलाय आणि मिरचीवाडी संघाची टोटल धावफलकावरती फक्त 18. नवीन फलंदाज एंटर होतोय गौरव, परंतु गौरव असेल नॉन स्ट्रायकेडला. स्ट्रायकेडला फलंदाज चेंडू असेल. शेवटचं षटक आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर चिंतामण स्वतः या स्पर्धेचे एक चांगले आयोजक आहेत. चिंतामण एक चिंतामण आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर एक अनुभवी खेळाडू कुंभे रायकर पाडा संघाचा. यावेळी चांगला चेंडू आहे. खोलवर टप्प्याचा त्याला खोडून काढतोय. समोर लॉंगॉनला चांगले क्षेत्ररक्षण. फक्त मिळेल सिंगल आणि या सिंगलने टीम मिरचीवाडी संघाची टोटल धावफलकावरती अवघ्या आपण पाहतोय 19 धावा. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता स्ट्रायकिंगला फलंदाज एक यंगस्टर खेळाडू आपण पाहू शकाल गौरवला. इथे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. चिंतामणकडे अनुभव भरपूर आहे. जवळजवळ 10 ते 15 वर्षाचा अनुभव आणि त्या अनुभवाचा पूर्णपणे वापर करताना गोलंदाजी मध्ये पाहायला मिळतोय चिंतामण. यावेळेस प्रॉपर टायमिंग. चेंडू चाललाय गोळीच्या वेगाने आउट ऑफ पार्क. मॅक्सिमम हिट षटकार. या षटकाराने टीम मिरचीवाडी संघाची टोटल तब्बल 25 धावा. काय फटका खेचला होता फलंदाज गौरवने. जबरदस्त फटका. अक्षरशः सर्वात चांगला फटका. प्रॉपर टायमिंग आपण पाहिले त्या फटक्यामध्ये. आणि या षटकाराने मिरचीवाडी संघाची टोटल तब्बल 25 या अंकावरती कमबॅक करावं लागेल आता गोलंदाज चिंतामणला. कारण षटकार ठोकलाय गौरवने, परंतु अनुभव भरपूर आहे चिंतामणकडे. पुढील चेंडू गौरवसाठी. इथे पुन्हा एकदा पॅडवर आदळतोय. त्यानंतर यष्टीरक्षकाकडे चेंडू आदळतोय. फक्त मिळेल अवघी सिंगल धाव. सिंगलने टोटल आपण पाहतोय तब्बल 26 या अंकावरती. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत. गोलंदाज चिंतामणने चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा पुढील चेंडू. इथे कोलवर टप्प्याचा चेंडू. शॉर्ट पॉइंट लेगला चांगले क्षेत्ररक्षण. फक्त मिळेल अवघी सिंगल आणि या सिंगलने टीम मिरचीवाडी संघाची टोटल आपण पाहतोय तब्बल 27 या आकड्यावरती. आता मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावातील शेवटचा चेंडू गोलंदाज चिंतामणचा. बनल्या 27. शेवटचा चेंडू शिल्लक.
यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट केला, शेवट गोड करतोय फलंदाजाने ठोकला हा संघर्ष करणारा शंतनाक करणारा षटकार, मॅक्सिमम हिट षटकार आणि तब्बल 33 धावा जिंकण्यासाठी कुंभे रायकरपाडा संघाला 34ची गरज. नेक्स्ट सामना पाहायला मिळेल टीम मानगाववाडी त्यांना फाईट करेल तलावडे. या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायचं आहे टॉस साठी. येणारे 24 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे कुंभे रायकरपाडा संघाला. नेक्स्ट सामना तळावडे संघाचा कर्णधार आणि टीम मानगाववाडी संघाचा कर्णधार. आपण टॉस साठी या दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. सलामीची जोडी कुंभे रायकरपाडा संघाकडून कमळाकर आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय बुधाजी.
गोलंदाजी ट्रॅकवर रघुनाथ आलाय, ते 30 बनल्या, 34ची गरज आहे. चला नेक्स्ट सामन्यासाठी टॉस करायचा आहे. टीम मानगाववाडी त्यांना फाईट करेल टीम तळाबडे. ही मॅच 3 षटकाची असेल. दोन्ही कॅप्टन पोचायचा आहे. तळाबडे संघाचा कर्णधार आणि मानगाववाडी संघाचा कर्णधार. पहिला चेंडू रघुनाथचा इथे एसट्यांच्या पाठीमागे शेवटच्या मोमेंटला कुठेतरी झेल ड्रॉप होताना पाहायला मिळते. डॉट बॉल चांगली सुरुवात करतोय गोलंदाज आपण पाहतोय रघुनाथ. स्ट्रायकेंडला बुधाजय, नॉन स्ट्राईकला कमळाकर या फलंदाजाने ज्यावेळेस विठ्ठलवाडी इथे सामने झाले होते त्यावेळेस जबरदस्त फलंदाजी केली होती. आज मात्र आपल्या घरच्या मैदानावरती कशा प्रकारे फलंदाजी करणार ते पाहावं लागेल. इथे पंच नक्कीच सांगतील हा चेंडू कुठेतरी चांगला चेंडू आहे, डॉट बॉल आहे. पंचांचा इशारा येतोय, वन बाउन्स. पुन्हा एकदा स्ट्रायकेंडला बुधाजी. यावेळेस शॉट फाईन लेगला कमालीचं क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण शॉट फाईन लेगला आणि या चेंडूवर मिळेल कोणत्याही प्रकारची एकही धाव नाहीये. चला टॉस करायचा आहे. प्रतीक्षाताई यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. ओरोशी ग्रुप ग्रामपंचायतच्या सदस्य प्रतीक्षाताई यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. इथे पुन्हा एकदा झेलची संधी, शॉट दरम्यानला खराब क्षेत्ररक्षण, झेल ड्रॉप. मानगाववाडी संघाने टॉस जिंकलाय. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि सामना 3 षटकाचा असेल. दोन्ही टीमला सूचना आहे. या चेंडूवर मिळते एक सिंगल धाव. सिंगलने आता खातं ओपन होतंय टीम कुंभे रायकरपाडा संघाचा. आणि आता स्ट्रायकेंडला एक घातक फलंदाज कमळाकर. यावेळेस एसटी रक्षण खराब पाहायला मिळते. शॉट फाईन लेगला त्यानंतर चांगलं बॅकअप मिळते. या चेंडूवर सिंगल पुन्हा एकदा आणि या सिंगलने टीम कुंभे रायकरपाडा संघाची टोटल धाव फलकावरती आपण पाहतोय अवघ्या 2 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक धाव फलकावरती बनल्या ते 2 धावा. टार्गेट आहे 34चं आणि धावफलकावरती 5 चेंडूचा खेळ समाप्तीनंतर फक्त अवघ्या 2 धावा. स्ट्रायकेला बुधाजी, नॉन स्ट्राईकला कमळाकर, गोलंदाजी ट्रॅकवर रघुनाथ. शेवटचा चेंडू इथे फटका चांगला आहे, गॅप आहे. 2 क्षेत्ररक्षक चेस करतात. शर्यत लागले परंतु शेवटच्या मोमेंटला चांगले क्षेत्ररक्षण आणि इथे गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील 3 धाबा आणि या 3 धाब्याने पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. मैदानाच्या आतमध्ये पंचांचा इशारा आलाय. पहिला षटक संपुष्टात आलंय आणि धावफलकावरती आपण पाहतोय 5 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर सागर, स्ट्रायकेनला बुधाजी. यावेळेस शॉर्टअप लेनचा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. काहू कॉर्नरला क्षेत्ररक्षक आलाय. उचल फेक करेपर्यंत मिळेल सिंगल धाव आणि या सिंगलने कुंभे रायकरपाडा संघाचे टोटल अवघ्या 6 धावा आहेत. आता जिंकण्यासाठी अजून आपण पाहू शकाल 28 धावांची गरज आहे. 17 चेंडू 28.
जोपर्यंत खेळपट्टीवर कमळाकर नावाचा फलंदाज आहे तोपर्यंत मात्र कुंभे रायकरपाडा संघ कमबॅक करू शकतोय, कारण या फलंदाजाची मी बॅटिंग बघितली. विठ्ठलवाडी इथे स्पर्धा झाली होती, त्या स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळ राहिला होता या फलंदाजाचा. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने शॉर्ट लेनचा चेंडू फटका हवा तसा बॅटवर आला नाहीये. दुसरीसाठी प्रयत्न चालू आहे. गुड रनिंग, मैदानाच्या आतमध्ये चांगला ताळमेळ बुद्धाजी आणि कमळाकरचा. या दोन धाब्याने धावफलकावरती आता टोटल फक्त 8 धावा. कमबॅक करावं लागेल. टार्गेट छोटा आहे. क्रिकेटमध्ये ज्यावेळेस छोटं टार्गेट असतंय त्यावेळेस मात्र सामना शेवटपर्यंत जातोय, हा क्रिकेटचा नियम आहे. परंतु जर सामना आपल्या बाजूने झुकवायचा असेल तर कमळाकरला विध्वंसक फलंदाजी करावी लागेल. ती क्षमता आहे कमळाकरकडे. धावफलकावरती बनल्यात 8 धावा. इथे मात्र शॉर्ट लेनचा चेंडू पंच वळतात आमच्याकडे. खराब चेंडू आहे, वाईड चेंडू. या अतिरिक्त धाबेने टोटल पुढे जात असताना कुंभे रायकर संघाची टोटल आता नाबाद 9 धाबा. टार्गेट 34चा आहे. धावफलकावरती 9 धाबा जोडल्या. षटक क्रमांक 2 चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये चांगली मॅच. प्रेक्षक वर्गांचा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस चांगला फटका समोर वायडिश एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. फक्त मिळेल सिंगल धाव आणि या सिंगलने कुंभे रायकरपाडा संघाची टोटल धावफलकावरती नाबाद डबल अंकामध्ये 10 धावा. स्ट्रायकेला आता आपण पाहतोय बुधाजी, दोन्ही सलामीचे फलंदाज. इथे चांगला चेंडू, जबरदस्त गोलंदाजी. शॉर्ट ऑफ लेंथ वरून चेंडू जबरदस्त उसळी घेतोय. हा फेकलाय डॉट बॉल. धावफलक स्थिर आपण पाहतोय 10 या अंकावरती. कुठेतरी 34ची गरज असताना धावफलकावरती 10 धावा आहेत. काय कमबॅक केलं इथे मिरचीवाडी संघाने. आपण जेवढा दूरवरचा प्रवास करून आलाय ते मात्र सिद्ध करून देत असताना मैदानाच्या आतमध्ये कमालीची गोलंदाजी. यावेळेस आता मात्र पंच वळतात आमच्याकडे. हा वाईड चेंडू आहे. दुपारच्या सत्रामध्ये पंचांना कवायतीचा प्रकार करावा लागतोय. अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धापेने कुंभे रायकरपाडा संघाची टोटल आपण पाहतोय 11 धावा. अकरा झाल्यात. 11 बनल्यात. सांगू का तुम्हाला पूर्ण? पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर वाईड, त्यानंतर डॉट, त्यानंतर पुन्हा वाईड. यावेळेस चांगला चेंडू आहे. डॉट बॉल. धावफलक स्थिर. 11 धावा बनल्यात. काय गोलंदाजी पाहतोय आपण. गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अप्रतिम गोलंदाजी. दोन्ही फलंदाजाला थांबवण्याचं काम केलंय. दोन्ही फलंदाज एक स्फोटक फलंदाज आहेत, परंतु आज मात्र त्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळत नाही. फलंदाज कमळाकर आणि फलंदाज बुधाजीची बॅट मात्र शांत राहिले या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, जबरदस्त चेंडू. डॉट बॉल. षटक क्रमांक 2 संपले. धावफलकावरती फक्त 11 धावा आहे. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे मिरचीवाडी संघासाठी. जबरदस्त गोलंदाजी. 11 बनल्यात. आता येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल आपण पाहतोय 23 धावांची गरज. 12 चेंडू 23. मैदानाच्या आतमध्ये समीकरण कुंभे रायकरपाडा संघाला 12 चेंडू 23 ची गरज. बनल्यात 11. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण मिरचीवाडी संघाकडून एक अष्टपैलू खेळाडू तिसरं षटक हाताळण्यासाठी लक्ष्मण आलाय. 12 चेंडू 23 ची गरज. ट्रॅकेनला आपण पाहतोय सलामीचा फलंदाज कमळाकर.
शॉर्ट बॉल त्यावरती हलकासा टॅप केलाय गली आणि पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. या चेंडूवर मिळेल सिंगल धाव. सिंगलने टोटल पुढे जात असताना 12 अंकावरती. आता येणारे 11 चेंडू 22 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये सामना कठीण बनत चाललाय. कुंभे रायकरपाडा संघासाठी येणारे 11 चेंडू 22 ची गरज आहे. स्ट्राईकला सलामीचा फलंदाज बुधाजय. काय कमबॅक राहिले टीम मिरचीवाडी संघाचं. यावेळेस पंच आमच्याकडे वळतात. खराब चेंडू आहे. वाईट चेंडू अतिरिक्त उसळी. या अतिरिक्त धाबेने टोटल आता पाहतोय धापलकावरती तब्बल 13 धाबा. आता जिंकण्यासाठी 21 धाबांची गरज. 13 बनल्या ची गरज आहे. चांगली मॅच पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज सामना. इथे चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आणि शेवटच्या मोमेंटला खराब क्षेत्ररक्षण. दुसरीसाठी प्रयत्न चालू आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धाबेने कुंभे रायकरपाडा संघाची टोटल आता जाऊन पोहोचले 15 अंकावरती. मिरचीवाडी संघाचं कौतुक करावं लागेल. आम्ही अंबरनाथ तालुक्यातून कर्जत तालुक्यात का खेळण्यासाठी आलोय ते मात्र जबरदस्त उदाहरण देत असताना इथे चांगला चेंडू आहे. एसटीच्या पाठीमागे चांगले क्षेत्ररक्षण एसटी रक्षकाचं. हा डॉट बॉल. धावफलक स्थिर आहे 15. 15 बनल्या. चांगली फलंदाजी करावी लागेल बुधाजीला. इथे फर्स्ट स्लिपला चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक चोरटी धाव कंप्लीट. या सिंगलने आता कुंभे रायकरपाडा संघाची टोटल धावफलकावरती आपण पाहतोय 16. कमळाकर आज मात्र शांत आहे कारण कमळाकर एक हार्ड हिटर स्फोटक फलंदाज आहे कुंभे रायकरपाडा संघाचा. परंतु आज मात्र थांबवला या मिरचीवाडी संघाच्या गोलंदाज लक्ष्मणने. धावफलक पुढे जात असताना 16 या अंकावरती. 34 धावांचं टार्गेट आहे. 18 ची गरज आहे. इथे खराब चेंडू नक्कीच असेल. पंच आमच्याकडे वळतात. हा वाईट चेंडू. या अतिरिक्त धाबेने कुंभे रायकरपाडा संघाची टोटल धावफलकावरती 17. अजून जिंकण्यासाठी 17 ची गरज आहे. एक मोठा फटका सामन्यामध्ये कमबॅक करू शकतोय परंतु तो फटका येत नाही. फलंदाज कमळाकर आणि बुधाजीच्या बॅट मधून. एक घरच्या मैदानावर खेळताना चांगली बॅटिंग करावी लागेल. इथे हवं तसा बॅटवर आला नाही. शॉट पाहिलेला खराब क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न चालू आहे. आणि इथे फलंदाज बाद होतोय. एक धाव प्लस एक विकेट आणि या एका धावेने टोटल आपण पाहतोय तब्बल 18 धावा बनल्यात. आता जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. एक चेंडू शिल्लक आहे. धावा बनल्यात 18. आता 7 चेंडू 16 ची गरज. नवीन फलंदाज एंटर झालाय विजय. कमळाकर मात्र धावाच्या स्वरूपात आपली विकेट देऊन बसतोय. आता येणारे 7 चेंडू कुंभे रायकरपाडा संघाला तब्बल जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. जबरदस्त कमबॅक मिरचीवाडी संघाचं पाहायला मिळतंय. स्ट्रायकेला विजय आहे. गोलंदाजी ट्रॅकवर लक्ष्मण. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत फटका फसलाय. झेलची संधी. झेल ड्रॉप होतोय. दुसरीसाठी प्रयत्न. चांगली रनिंग. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय आणि धावफलकावरती तब्बल 20 धावा आहेत. आता येणारे 6 चेंडू आणि कुंभे रायकरपाडा संघाला जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. 6 चेंडू 14 धावा. नेक्स्ट सामना आपल्याला पाहायला मिळेल
टीम मानगाववाडी संघाने टॉस जिंकलाय, प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि टीम तलावडे संघाला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलाय। दोन्ही संघाला विनंती आहे आपण पूर्णपणे तयारीत राहायचं आहे। ज्या संघाचं क्षेत्ररक्षण आहे त्यांनी लगेच इंटर व्हायचं आहे। हा सामना संपल्यानंतर येणारे 7 चेंडू 14 धावांची गरज। मैदानाच्या आतमध्ये रोमांचक सामना, प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके चुकवणारा सामना या कडक उन्हामध्ये आपण पाहतोय। या रायकरपाडा नगरीमध्ये जबरदस्त मॅच। गोलंदाजी ट्रॅकवर शंकर आलाय स्ट्रायकेला, फलंदाज आपण पाहतोय बुधाजी आहे। 7 चेंडू 14 धावांची गरज। हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त मॅच पाहायला मिळेल। यात शंका नाही। गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचं षटक, 14 धावा डिफेन्स करण्यासाठी शंकर आलाय स्ट्रायकेला, बुधाजी आहे। यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, जेलबादची संधी आहे तिथे, बिग विकेट डाऊन। फलंदाज बुधाजी बॅक टू द आउट। चौथ्या क्रमांकावरती कैलास जातो। आता पूर्णपणे सामना झुकलेला पाहायला मिळतोय। जबरदस्त गोलंदाजी मिरचीवाडी संघाची। येणारे 5 चेंडू 14 ची गरज। नवीन फलंदाज आपण पाहतोय कैलास, एक खूप वर्षाचा अनुभवी फलंदाज। 5 चेंडू 14 ची गरज आहे। आता पूर्ण जबाबदारी कैलास वरती असेल। एक नौका फलंदाज स्ट्राईक स्टँड वरती, गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचं षटक हाताळतोय शंकर। इथे आल्या चांगला फटका, शॉट फाईन लेगला, क्षेत्ररक्षक नाही। चेंडू चाललाय हळूहळू सीमारेषा पार। मिळतील फलंदाज कैलासच्या बॅटमधून संघर्ष करणारा हा चौकार। आता येणारे 4 चेंडू 10 धावा। अजून सामना संपला नाहीये। जबरदस्त मॅच। एकदा प्रेक्षक वर्ग टाळ्या झाल्या पाहिजे या मॅच साठी। जबरदस्त मॅच, कोणताही संघ हार मानायला तयार होत नाही। जबरदस्त झुंज मैदानाच्या आतमध्ये। एका साईडला मिरचीवाडी त्यांना फाईट करते, टीम कुंभे रायकरपाडा होम ग्राउंडचा संघ। 4 चेंडू 10 ची गरज। स्ट्रायकेला कैलास, इथे हवं तसं टायमिंग झालं नाही। शॉट मिडॉनला क्षेत्ररक्षक नाही, शॉट लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आलाय तिथे, चांगले क्षेत्ररक्षण। 2 धावा कंप्लीट। आता येणारे 3 चेंडू 8 धावांची गरज। नेक्स्ट सामना तळवाडे संघाने क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचं आहे आणि टीम मानगाववाडी संघाला विनंती आहे आपण समालोचन कक्षाच्या जवळ येऊन थांबायचं आहे। मैदानाच्या आतमध्ये चालू सामना, मिरचीवाडी त्यांना फाईट करते कुंभे रायकरपाडा। 3 चेंडू 8 धावांची गरज। स्ट्रायकेला कैलास, यावेळेस चांगला फटका, नशिबाची साथ कुंभे रायकरपाडा संघाला। चेंडू चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे। मिळतील 4 धावा। या चौकाराने कुंभे रायकरपाडा संघाची टोटल आता धावफलकावरती तब्बल 30 धावा आहेत। येणारे 2 चेंडू आणि 4 धावांची गरज। सामना अजून संपला नाही, संघर्ष करावा लागेल दोन्ही टीमला। चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। एक अंबरनाथ तालुक्यातील संघ मिरचीवाडी त्यांना फाईट करतोय। नेरळ परिसरातील हा होम ग्राउंडचा संघ कुंभे रायकरपाडा। 2 चेंडू 4 धावा। काय मॅच आपण पाहतोय। एकदा टाळ्या झाल्या पाहिजे या मॅच साठी। अप्रतिम मॅच। पुढील चेंडू कैलाससाठी, इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ झेलची संधी आणि तिथे दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पकडला झेल, संपवलाय कैलासचा खेळ। नवीन फलंदाज एंटर होतोय धनाजी। आता मैदानाच्या आतमध्ये सैराट चित्रपटासारखी कहाणी, हुकला तर मुकला, ठोकला तर जिंकला। 1 चेंडू 4 धावांची गरज। सर्व प्रेक्षकांना विनंती आहे एकदा या सामन्यासाठी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे। जबरदस्त मॅच। 1 चेंडू 4 धावांची गरज। नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती धनाजी। मिरचीवाडी संघाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। काय गोलंदाजी केले या दुपारच्या सत्रामध्ये, भेदक गोलंदाजी। 1 चेंडू 4 धावांची गरज।
जबरदस्त मॅच, हुकला तर मुकला, ठोकला तर जिंकला अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राइक एंडला धनाजी. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक कोणी नाही, आतमध्ये जायचं नाहीये, चेंडू फरार. 4 धावा, विजय फटका धनाजीच्या बॅट मधून. हाडलक टीम मिरचीवाडी जिंकलेल्या कुंभे रायकरपाडा संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. दुसऱ्या राऊंडचे सामने 3 षटकाचे असतील. हरलेल्या संघाचं गोडसं कौतुक, जिंकलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल टीम तळावडे त्यांना फाईट करेल टीम मानगाववाडी आणि हा सामना 3 षटकाचा असेल. मानगाववाडी संघाने टॉस जिंकलाय, प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तळावडे संघाला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. चला तळावडे संघ आपण लगेच इंटर व्हायचा एका बाजूने. 3 षटकाची मॅच आहे आणि दुसऱ्या राऊंड साठी सामना 3 षटकाचा असेल. मानगाववाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि तळावडे संघाला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले आहे. सामना 3 षटकाचा आहे, लक्ष असू द्या.